नमस्कार मित्रांनो, ओळखीला का नाही? थांबा थांबा, गॉगल काढू द्या. गॉगलच तेवढा भारी आहे मित्रांनो, कसं ओळखू येणार? मित्रांनो, ही गॉगल आपण मुंबईहून आणलाय. त्या दिवशी आपण मित्रासोबत मुंबईला गेला होता काही कामानिमित्त. तर मित्र मला चल, मला इथं एक बाजार आहे, मला चोर बाजार. त्यात मला महागड्या महागड्या वस्तू स्वस्त भेटतात. मी म्हणलं बरं ठीक आहे चल. मग आम्ही मित्रांनो बाजारात गेलो. तिथं एका दुकानात काचट ठुल्याला ही गॉगल मला दिसला. मग मला लय आवडला गॉगल. मग मी त्या दुकानदाराला म्हणलं केवढ्याला आहे म्हणलं ही गॉगल. तर ती मला ही गॉगल लय महाग आहे मला. तरी अरे म्हणलं केवढ्याला आहे? तर मला 1 कोटी रुपयाला गॉगल आहे. म्हणलं ही चोरीच आहे की म्हणलं गॉगल. नाही नाही मला चोरीचा जरी असला तरी ती तेवढा महाग आहे. मी म्हणलं का? तर मला ह्याची कंपनी बंद झाली म्हणला. आणि ही आता बंद झाली मला, पीस भेटत बी नाही तर कंपनीच बंद झाली म्हणला. म्हणलं पण एवढा महाग? तर म्हणला अहो ही चोर बाजारात आहे म्हणून एवढा महाग आहे, कंपनीत तर लय महाग आहे मला. अयो म्हणलं दे म्हणलं तरी बी गॉगल. मग मित्रांनो गॉगल घेतल्यावर मी एक विचार केला. म्हणलं आपण ह्या गॉगलची फॅक्टरी टाकू का? तर म्हणलं आपल्याला आवडलाय म्हणजे दुसऱ्याला बी आवडू शकतो ना, असं काय असतंय तेव्हा. म्हणून मित्रांनो माझ्याकडे बी थोडं बहुत पैसे होतं, म्हणून मी डायरेक्ट फॅक्टरी टाकली गॉगलची. आणि मित्रांनो माझ्यापासलं सगळं पैसे संपलं ना राव. मग या सिक्युरिटीची पगार ही काय हो का, यांची पगार राहिली ना 2 महिन्याची. मग ही काय राव येड्यावनी सोडलं की डायरेक्ट ज्वारीच खाऊ लागली. मी म्हणलं अरे बाबांनो, तुम्ही अशी ज्वारी खाल्ल्यावर आम्ही काय खायचं, कडबा खायचा काय? म्हणलं तुम्हाला आता डायरेक्ट नदीलाच नेतो. मग आणलं डायरेक्ट नदीला मित्रांनो, खावा म्हणलं इथं दगड. तर मित्रांनो ही राहू द्या बघलेला थोड्या वेळ. मित्रांनो आपले त्या दिवशी एक गाणं लय व्हायरल झालं. रानू मंडलचा फोन आला मला डायरेक्ट. मला म्हणले यार कुठं आहे? मी म्हणलं गावी आहे. तर मला म्हणली ये ना इकडं. मी म्हणलं का? तर मला तुझ्यासोबत गाणं म्हणायचं, तुझा आवाज खूप गोड आहे. म्हणलं मला नका गाणं म्हणायचं, मला येत बी नाही म्हणलं, आवाज बी निवळ भंगरी आहे म्हणलं माझा, नको नको म्हणलं मला. मग तिला राग आला. मग तिनं डायरेक्ट हिमेश राशन कोण आहे ती त्याला फोन लावला. मग त्यांनी म्हणलं वाटतंय गाणं म्हणू बापडीचं, आपल्याला काय करायचं. ती झालं ना झालं मित्रांनो, तोवर डायरेक्ट अमिताभ बच्चनचाच फोन आला. कोण बनेगा करोडपती? मी म्हणलं बोला की सर. तर म्हणला तुमचं सिलेक्शन झालंय म्हणला, तुम्हाला करोडपती बनण्याचे चान्स आहेत म्हणला. मी म्हणलं हे मला नका म्हणलं, मी आधीचाच अरबपती आहे म्हणलं, मला कशाला करोडपती? माझा गॉगल आहे म्हणलं कोटी रुपयाचा, मला नको म्हणलं करोडपती. ती म्हणला ऐसा मत करो, ये मोका दोबारा नाही आहे का? मला म्हणलं नको, तुझा मोका आणि फिका जा म्हणलं तिकडे. कट करून टाकला फोन त्याचा बी. कारण की मित्रांनो आपण लय श्रीमंत आहो आणि तुम्ही पण आहो बरं का, तुम्ही बी अरबपती आहात. कारण की मित्रांनो ही जी शरीर आहे ना, शरीर हे अनमोल किमतीचं शरीर आहे मित्रांनो. पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे. कारण की माझ्याकडे अनमोल किमतीचं शरीर बी आहे आणि करोडो रुपयाचा गॉगल पण आहे. ही गॉगल कुणाकडेच नाही, त्याच्यामुळं मला हलक्यात घ्यायचं नाही. तर मित्रांनो आज काय मेंदू पगाळा नाही, आज त्याला पांघरून घातलंय. मग काय म्हणलं काल लयच ऊन लागायलं होतं, म्हणलं आज जरा पांघरूनच घेऊन जावं म्हणून ह्याला पांघरून घातलंय. आणि परत विचार केला म्हणलं ऊन तर लय लागायलंय, चला म्हणलं गॉगल घेऊन जाऊ. आपल्याकडे बी आहे की म्हणलं एवढा मोठा महागा मोलाचा गॉगल, जाऊ म्हणलं घालून. लोक कुठं आणते ती 2-4 हजाराचा गॉगल तर घालून मिरवते ती. आणि माझ्याकडे एवढा भारी गॉगल असून मी कधीच घालीत नाही, पण आज घालूच म्हणलं म्हणून आलो घालून. तर मित्रांनो कसं वाटतंय? जगात भारी आपली स्टोरी होऊ द्या व्हायरल. नाद करतो काय, असं दावावं लागतंय.